मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसले से उडान होती है. हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? सर्व ठीक असतील मी आशा करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सकाळी सकाळी आज गुरुवारचा दिवस होता. तर गुरुवारच्या दिवशी ना, तर मी सकाळी सगळं घरातलं आवरल्यानंतर म्हटलं चल दुकानातलं थोडंसं आवरून घ्यावा. खूप सारे ब्लाऊज पण पडलेले होते, कारण की वटपौर्णिमेच्या वेळेस आहे ना, मी प्रत्येकाला एक एकच ब्लाऊज दिला आणि प्रत्येक कस्टमरचे ना 4-4, 5-5 असे ब्लाऊज होते. पण मग मी वटपौर्णिमेच्या टायमाला प्रत्येकाला एक दिले. वटपौर्णिमा झाल्यानंतर 2 दिवस मस्त सुट्टी घेतली आणि आपल्या कामाला सुरुवात केली. आणि आज संकष्ट चतुर्थी, तर तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि बघा आता आहे ना, फॉल पण लावायचे होते. मी साड्या काढलेल्या होत्या फॉल लावण्यासाठी. फॉल पण लावून घेते, म्हणजे फॉल लावून घेतला का मग आत्या वगैरे ना मस्त फॉल लावून म्हणजे हातशिलाई करून घेतात. हातशिलाईचं मला काही टेन्शन नाही आहे. आत्या असतात त्या करून घेतात, त्याच्यामुळे ना मग हातशिलाई मला नाही करावं लागत. आणि इकडे ना आता साड्या झाल्यानंतर मी एक ब्लाऊज कटिंग करून घेते. तो पण प्रिन्स कटचाच आहे. 36 साईजचा पॅटर्न आहे, त्याच्यावरच प्रिन्स कट ब्लाऊज कट केला. तर प्रिन्स कट ब्लाऊज शिवायला ना एकदम सोपं आहे. एक टाईम कटोरी ब्लाऊज शिवायला थोडं हार्ड्स वाटतं, पण प्रिन्स कट ब्लाऊज शिवायला बिलकुल कठीण वाटत नाही. कारण की प्रिन्स कट ब्लाऊज आहे ना, त्याला 4च पॅटर्न राहतात आणि पटकन शिवून पण होतो. मला कटोरी ब्लाऊज शिवायचा कंटाळा येतो, पण प्रिन्स कट ब्लाऊज शिवायचा बिलकुल कंटाळा येत नाही. हे बघा खूप छान. आणि त्याची ना 3/4 स्लीव्ज होती, ते पण कटिंग करून घेतली. मी या ठिकाणी काही ब्लाऊज शिवलेले, काही कटोरी आहे, काही प्रिन्स कट आहे. हे बघा तुम्हाला दाखवते. हा आहे ना ब्रासोमधला कपडा होता म्हणून ते तसा दिसतोय. आणि हा प्लप सीव नाही का आपली, ती शिवलेली आहे. खूप छान आहे आणि त्याला लेस वगैरे काही लावलेली नव्हती. हा साधा सिंपल गोल गळा घेतलेला आहे आणि त्याला ना शंकरपाळी लेस लावली. तसाच हा प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे 36 साईजचा, जो मी पॅरोट कलरचा आता कटिंग केला ना, त्यांचाच एकाच कस्टमरचा आहे. आणि हा एक आहे 3/4 ब्लाऊज. खूप छान ब्लाऊज. आणि हा ब्लाऊज त्यांनी लगेच नेला आणि त्यांना फिटिंगमध्ये पण खूप छान बसला होता. आणि आता आहे ना, मी ब्लाऊज शिवून झाल्यानंतरून आता जो कटिंग केला होता तो शिवायला घेतला होता. तो पण प्रिन्स कटचाच होता. 3/4 स्लीव्ज होती त्याची, त्याच्यामुळे ना पटकन शिवून घेतला आणि तो पण त्यांना लगेच देऊन टाकला. तर हे बघा ब्लाऊज शिवायला ना मला खूप आवडतं, कारण की एखाद्याच्या अंगात आहे ना तो छंदच असतो. तसं आहे ना, माझ्या अंगात आहे ना ब्लाऊज शिवण्याचा छंद आहे. म्हणजे मला आहे ना म्हणजे ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे तीच गोष्ट आपण करावा. असं नाही का आपण दुसऱ्यांनी जे सांगितलं ते केलं पाहिजे, जे आपल्याला तर तेच केलं पाहिजे. आणि पावसाचं वातावरण पण झालेलं होतं, खूप पावसाचं वातावरण होतं, पाऊस पण झाला होता. आता मी फिटिंग पण लगेच ब्लाऊजची फिटिंग करून घेते. स्वामीला पण घेतलेलं होतं, कारण की तर चाललं होतं संध्याकाळी बाजारातून भाजीपाला आणल्यानंतरून येणार, कारण की आता पावसाळ्याचे दिवस आहे, त्याच्यामुळे ना तो लगेच भाजीपाला स्वच्छ करून ठेवावा लागतो. तुम्हाला मध्ये आवाज येत असेल बारीक, तर तो आहे ना आता पावसाचा आवाज येतोय, कारण की पाऊस चालू आहे आणि आमचं घर आहे ना पत्र्याचं आहे, त्याच्यामुळे ना पत्र्यातून पूर्ण आवाज येतो. आणि भाजीपाला आहे ना मी आणल्यानंतरून डेली असाच धुवून ठेवते, जेणेकरून आहे ना म्हणजे नंतरून धुतला नाही तरी चालतो. माझं नेहमीचंच आहे, मी भाजीपाला आणला का पहिले धुवून वाळवून ठेवते. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे ना, तर 100% असं केलं पाहिजे जेणेकरून आहे ना, कारण की बाजारात आपण जातो तर पूर्ण मातीचे चिखलाचे सगळा भाजीपाला झालेला असतो, त्याच्यामुळे तो धुवून ठेवलेला नेहमी बरा असतो. कारण की इतका पाऊस आणि त्याच्यावर तो चिखल उडतो, सर्वच उडतं. तर मी जो भाजीपाला आणला ना तो पहिले काढून घेते, कारण पिशव्यांमध्येच भरून दिला होता त्यांनी, कारण की म्हणे परत तुला काढावं लागेल. पण ती भाजीवाली ना माझी ओळखीची आहे, त्याच्यामुळे ती प्रत्येक भाजीला मला पिशवी देतेच. आणि आता सध्या पावसाळा आहे, त्याच्यामुळे भाजीपाल्याला पण खूप भाव झालेला आहे. आणि हा ड्रेस आहे ना खूप मोठा आहे, मला मी कधीच घातला नाही, खूप जुना आहे, पण मी घालतच नव्हती ना. आता पावसामुळे ना म्हटले चल तो पण वापरून काढायला पाहिजे, कारण की तो ठेवून ठेवून आहे ना परत म्हटले खूप म्हणजे आता तो जवळ 5-6 वर्षाचा, पण तो एकही दिवस घातलेला नव्हता, तो मला आवडतच नव्हता. मी आज पहिल्यांदा घातला, कारण की गोल घेरचे ड्रेस आहे ना, त्याच्यामुळे ना माझं ओटी वगैरे सर्व दिसतं, त्याच्यामुळे मला आवडत नाही. आणि स्वयंपाक झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर संध्याकाळी ना भांडे वगैरे घसून झाल्यानंतर मी काय केलं की म्हणजे बेसिंग स्वच्छ घसून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना सर्व भाजीपाला ओतून घेतला आहे. आणि भाजीपाला ओतून मग नंतरून तो एक एक स्वच्छ धुवून मग ठेवणार आहे. आणि त्याच्या स्कार्प आहे ना पूर्ण किचनवर आथरून घेतला आणि त्याच्यावर आहे ना भाजी धुवून ठेवणार आहे.
आता सध्या आहे ना तर भाजीला ना खूप भाव आहे, कारण की मार्केटमध्ये ना भाजीपाला जास्त येत नाही, खूप क्वचित येतो. नाही तर आमच्या बाजारात आहे ना खूप सारी गर्दी राहते, जसे काही यात्राच भरलेली एवढं गर्दी राहते. एकदम खेडं आहे, तरी पण गावात आहे ना मार्केट खूप मोठं आहे, त्याच्यामुळे पण भाजीपाला खूप सारा येतो. पण पाण्यामुळे ना तर भाजीपाला पण येत नाही. मी ना 2 किलो बटाटे आणून ठेवले होते, आणि दोडके पण पावशेर आणले होते. अद्रक आणि अद्रक आहे ना मला चहात लागतंच, त्याच्यामुळे ना मी अद्रक आणून ठेवलेलं होतं. कोबी फ्लावर आहे ना सध्या खूप भाव आहे कोबी फ्लावरला पण. कोबी फ्लावर खाऊ नये म्हणतात, पण आहे ना आता नेहमी काय भाजी करायचा हा प्रश्न पडतो. आणि आरूला रोज टिफिनला आहे ना तिचं रुटीन राहतं का कोणती भाजी द्यायची काय, त्याच्यामुळे ना त्यानुसारच भाजीपाला पण आणावं लागतं आणि त्यांना द्यावं लागतं. शाळेचा रूल आहे, कारण की प्रत्येकजण आहे ना भाजीपाला खायला कंटाळा करतात. मग भाजीपाला जास्त आणून ठेवलेला असला का मग बरं राहतं, कारण की शाळेत जी सांगितली ना ती भाजी द्यावं लागते. म्हणजे शाळेतल्या शिक्षकांनी खूप चांगलं केले, जेणेकरून ना प्रत्येक मुलं आहे ना कोणती पण भाजी खातील. पण आरूचं म्हणजे तसं काही नाही, आरूला जी भाजी दिली ती खातेच, त्याच्यामुळे तिचं काही नाही. आणि भेंडी वगैरे सर्व मिक्स करूनच टाकलेलं होतं, मग आता सगळं निसून घेते आणि सर्व आहे ना ते स्कार्प टाकून देते. कॉटनचं स्कार्फ घेतलेले, जेणेकरून आहे ना त्याच्या खालचं सर्व पाणी ना मुरून जाईल. त्याच्यामुळे इकडं स्वामीचं चाललं होतं, त्याला आहे ना बाटली घासायची होती दुधाची. म्हणजे मी बाटली घसली, त्यांनी बघितलं ना तर त्याने म्हणजे बॉटल घासायसाठी ना त्याच्यासाठी वेगळा ब्रश आहे, तर तो ब्रश घेऊन तो फिरत होता का मला पण बॉटल धुवायला दे. मग त्याला ती बॉटल पण धुवायला दिली, आणि त्याचं चाललं होतं मस्ती. त्याची आहे ना मस्ती खूप चालू राहते. आणि कॅमेरा बघितला ना तर तो आहे ना स्टँडसहित कॅमेरा म्हणजे मोबाईल घेऊन पळून जातो, हे बघा. आणि डांगर पण आणलं, डांगर जास्त खात नाही पण मी घेऊन आली ती, कारण की परत पुढचा गुरुवार भरतो न भरतो, त्याच्यामुळे ना जास्त भाजीपाला आणून ठेवलेला होता. एवढा भाजीपाला तर पुरणार नाही, पण मग आणून ठेवलेला होता. आणि उसळ वगैरे ना मी आधीच भिजत ठेवली होती, जेणेकरून काही रश्श्याची भाजी करायचं असलं ना तर पटकन करता येते. उसळ वगैरे मी आधीच भिजवून ठेवली होती. आता आहे ना सगळं स्कार्फने ना झाकून ठेवते, आणि कसं आहे कॉटन खालून पण कॉटनचा कपडा आणि वरतून पण, तर सर्व पाणी खेचून गेल दिवस म्हणजे रात्रभर. तर ही रात्रभर अशीच भाजी ठेवली, आणि पाली झुरळ वगैरे काहीच फिरणार नाही त्याच्यावर, काही टेन्शन नाही. त्याच्यामुळे झाकून पण ठेवलेलं एकदम योग्य राहील. आणि तुम्ही पण भाजीपाला आणला ना तर स्वच्छ धुवून आणि मग फ्रीजमध्ये ठेवा, कारण की आता आहे ना मातीचं खूप उडलेली असते त्याच्यामुळे. आणि इथं माठ भाजी नाही सॉरी तांदुक्याची भाजी आणली होती, ती पण आता नेसून ठेवली. आणि कोथिंबीर होती, कारण कोथिंबीरची जुडी घ्यायची होती मला मुटके बनवण्यासाठी, पण कोथिंबीरची जुडी भेटलीच नाही, त्याच्यामुळे तशीच घेतली. हे बघा त्याचं चाललं होतं बाटली घासायचं का, बॉटल घासतं. हां पॅन्ट कशी काय ओली झाली, दे ती गाळण दे. ही दुधाची गाळणी पाहिजे तुला, पाणी देऊ कशाला, पाणी खेळायला. एक दुधाची गाळण आणली, पप्पांनी सांगितलं होतं ना आणायला, लक्षात नसतं राहायला. काय भो काय करतोय तू? काय रे भो कर, भो कर. अगं बाई पॅन्ट पण ओली की हां सुकीली नाही काय काय करतोय रे, हां हां काय तू काय खाल्लं, तू काय खाल्लं, हे तोंड चिकट कसं काय झालं, तू काय खाल्लं. हां त्याला बॉटल घासायची आहे दिवारो, त्याला आहे ना आता दुधाची बॉटल घासायची आहे. आणि मी त्याची बॉटल घसली, त्यांनी बघितलं ना घसताना, तर ब्रश आणि म्हणजे त्याचा बॉटल घासायचा ब्रश वेगळाच आहे, तो घेऊन आला ब्रश आणि म्हणतो मला पण बॉटल घासायची. तर चाललं काय म्हणतोय तो आता पाणी मागतोय. यार नाही पाणी नाही, आरूच्या माग लागलाय का मला पाणी दे. काय 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 पाहिजे तुला, ती उचल.
काय काय तर बाय करचं, बाय कर सगळ्यांना. असे नाही, नीट नीट बाय कर ना. बाय म्हण ना, बाय म्हण ना. बाय म्हण, तुला मी देते. बाय 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 म्हण पहिले. हां अजून एकदा बाय. मम्मीला पा बाय. पा दे, पा दे ना. मारू राहिला. पाणी द्यायची का? हां दे. कशी द्यायची? बाश बाश. दीदीची आवाजही नाही येत. आणि जेजे बाबा कसं करायचं रे? हां अशी घंटी वाजवायची. कशी घंटी वाजवायची? चला आता व्हिडिओला एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. गुड नाईट. बाय कर चला आता. बॉटल घेऊन बाय बाय चाललं.